विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भर संसदेत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी अवमान केला। तसेच परभणी जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाची तोडफोड केली। जेव्हा या विरोधात परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला तर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बौद्ध वस्त्यांवरील भीमसैनिकांना बेदम मारहाण केली। एका सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडीत मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। दिवसेंदिवस बौद्ध समाजावर होत असलेला अन्याय व अमित शहासारख्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले जात आहेत, त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे। या घटनेचा जाहीर निषेध आणि विरोध करण्यात आला। मूल तालुक्यातील बौद्ध समाज बांधव आणि बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चा यशस्वीकरिता काजू खोब्रागडे, पुरुषोत्तम साखरे, विनोद निमगडे, अतुल गोवर्धन, सुजित खोब्रागडे, सुरेश फुलझले, आकाश दहिवले, डेव्हिड खोब्रागडे आदी समाज बांधवांनी मेहनत घेतली। झालेला बौद्ध वस्त्यांवर लाठी हल्ला, त्याचप्रमाणे या लाठी हल्ल्यामध्ये तसंच न्यायालयीन कोठडीमध्ये एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या त्यांचा न्यायालयीन कोठडीचा बेदम मारहाणीमध्ये मृत्यू झाला। आणि भारताचे गृहमंत्री जे भर संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करतात, या विरोधात आज मूल येथे बौद्ध समाज बांधवांद्वारे मोठा भव्य मोर्चा काढण्यात आला। आमच्या मागण्या अशाच होत्या की जे काही अन्याय अत्याचार आमच्या समाजावर बहुजन समाजावर होत आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे। संविधानाविषयी मनुवादी विचारसरणीच्या लोकांचा आकस वाढत आहे, तर त्यांच्या मनुवादी विचारसरणीच्या प्रवृत्तीमुळे ते असे बेताल वक्तव्य करत आहेत आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरामध्ये अराजकता माजलेली आहे। काही मनुवादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते आमच्या बहुजनांवर दलितांवर अन्याय अत्याचार करत आहेत, मारहाण करत आहेत। तर या घटनेचा निषेध म्हणून आम्ही मूल ठिकाणी या ठिकाणी अमित शहा यांचा राजीनामा आणि परभणी येथे झालेल्या ज्या हत्याकांडात जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, याकरता आम्ही तहसील कचेरीवर देशामध्ये या बीजेपी सरकारच्या माध्यमातून आमच्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अत्यंत त्यांचं एकेरी शब्दात नाव घेऊन जे काही कृत्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे, अशोभनीय आहे। इतक्या मोठ्या पदावर असलेला हा माणूस जर देशाची राज्यघटना निर्माते त्यांना जर फॅशन असं म्हणून संबोधत असतील तर बाबासाहेब फॅशन नाही तर ते ब्रँड आहेत। भारताचाच नाही तर भारताबाहेर सुद्धा या देशाचा मान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे। तर त्यांनी आपला राजीनामा द्यावा, आपल्या खुर्चीवरून उतरून जावं आणि आम्हाला न्याय द्यावा। जर असं झालं नाही तर याहीपेक्षा मोठं आंदोलन या देशामध्ये आम्ही उभं करू आणि केल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्वप्रथम या गृह खात्याचा जो मंत्री आहे त्याचा आम्ही सर्वच्या वतीने समाजाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत। कारण आम्हाला आमच्यावर जेव्हा अन्याय होत आहे ते रस्ते संविधानावर चालणारा देश आहे, त्या संविधानाची पद जो जाणणारा व्यक्ती आहे त्याला या शासनाने मुख्यमंत्र्यांनी काय केलं, एक काय म्हणतात त्याला पागल घोषित केलेला आहे आणि तो पागल आहे म्हणून असं जाहीर करतो आहे। मुख्यमंत्र्यांचं भाषण मी ऐकलेलं आहे, पागल आहे म्हणून असं घोषित करतो आहे आणि सूर्यवंशी ॲडव्होकेटला त्यांनी त्या जेलामध्ये मारून टाकलेलं आहे। म्हणजे काय आहे, आमच्यावरच अन्याय होतो आहे, आम्हालाच गुन्हे लादत आहेत, आमच्याच बायबंड्याची इज्जत लुटण्यात जात आहे आणि आमच्या संविधानाच्या पायबंदी करत आहेत। अशा प्रकारचं हे शासन हे सर्वांना सामाजिक आर्थिक आणि न्याय देणारं शासन हे नाही आहे, हे आम्हाला पाहिजे नाही। म्हणून अमित शहा या संविधान सभेमध्ये बोलत आहेत यांचा आम्ही निषेध करतो आणि सर्वांनी निषेध केला पाहिजे, कारण त्याचं ते वक्तव्य हे मोठं गंभीर आहे आणि सर्वांनी गंभीर घेतलं पाहिजे।